नमस्कार. मी माधुरी इनामदार. माझ्या भावगंधित गाणी या संगीत संवाद मालेतील आज मी आपणा सर्वांसमोर 5वा भाग घेऊन आलेली आहे. आज सकाळी फिरायला गेल्यावर कुठून तरी गदिमांचं एक सुंदर गीत कानावर आलं. त्याचे अतिशय सुंदर शब्द, सूर, ताल कुठंतरी मनात शिरपत राहिला. हे कोणतं गाणं आहे हे ऐकण्याची उत्सुकता आपणालाही आहे ना? नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू, मनाची ये अंधाराचा होतसे विनाशू. श्री संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटातील हे गाणं. हा चित्रपट 1950 सालचा. हे गाणं गायलं आहे आशाताईंनी आणि पडद्यावरची कलाकार आहे सुलोचना. याची सुरेख संगीत बांधणी केली आहे सी रामचंद्र यांनी आणि हे गाणं लिहिलं आहे ग दी माडगूळकर यांनी. गदिमा स्वतःबद्दल काय बरं म्हणायचे? ज्ञानी याचा वा तुक्याचा हाच माझा वंश आहे, माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे. किती सार्थ विश्वास आहे बघा त्यांना. याचा प्रत्यय या गाण्यातही प्रत्येक शब्दागणिक येतो. त्यांची खासियत साध्या शब्दात मोठा आशय व्यक्त करायची होती. ती या गाण्यातही आपल्याला जाणवते. सुरात ओळीत आलेले शब्द याही गाण्यात आहेत. गदिमा म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीचा अर्क. संत, पंत, तंत या तिन्ही परंपरेचा एकमेव शेवटचा या मराठी मातीतला वारसदार म्हणजे ग दी माडगूळकर. या गाण्याला पार्श्वभूमी आहे पहाटेची. मन उमलून येणारा हा सुंदर प्रहर, दिवसाची सुरुवात, पूर्वेचा महोत्सव समोर उलगडतो आहे. तेजाचं आगमन होत आहे. हा उगवतीचा सर्जनोत्सव. काल रात्री तिला कोणतं तरी स्वप्न पडलेलं आहे. ते तिच्या मनात अजून रेंगाळते. त्याच्या कैफातच ती सडा संमार्जन, रांगोळी, तुळसपूजा करती आहे. ही कोण आहे बरं? ही विठ्ठल पत्नी रुक्मिणी, या भावंडांची आई. हास्यची विलसे ओठी, अद्भुतच झाले गोठी, रातीचे ये स्वप्नी आला, कोवळा दिनेशू. काहीतरी अद्भुत गोष्ट घडली आहे. गोठी म्हणजे काय? गोष्टी जी हसू ओठात हळूच पेरून गेलेली आहे. तिच्या स्वप्नात काल कोण आलं होतं? कोवळा दिनेशू. ती गर्भवती आहे. तिच्या पोटचा तो अंकुर कोवळा दिनेशू. या शब्दातही किती सात्विक समाधान देणारा भाव आहे बघा. दिनेशू म्हणजे कोण? सूर्य. आता पहिल्या ओळी. नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू. नवल, आश्चर्य झाले, आश्चर्य वाटतंय तिला. प्रकाश उजळलाय, मनातला अंधार, उदाशी सगळं संपलंय, विनाश पावतोय. या गाण्यात एक आई मुक्तपणे व्यक्त होती आहे. तिचं स्वतःचं असं काहीतरी तिला मिळालं. तिची ओळख असणारं, छान समाधान देणारं. त्या कालच्या स्वप्नात ती हरवून गेलेली आहे. आता पुढे. पहाटली आशा नगरी, डुले पुताका गोपुरी, निजेतुनी जागा झाला, राऊळी रमेशू. आशा नगरी, आशेची पहाट. निराशा गेली जी काल होती, तिचा थोडासा भास होता. इथेही आहे ते पूर्वेचं सर्जन. मनात आलेली आशेची किरणं घेऊन येते. चोहीकडे मग जिथे तिथे एक कृतार्थ भाव पेरला जातोय. मनाचं मंदिर झाले जिथं पताका डुलती आहे आणि ज्याची नीज संपून तो जागा झाला आहे राऊळात. तो कोण आहे? रमेचा ईश म्हणजे रमेशू. हे शब्दच इतके सुंदर आहेत की आपण सगळे भारून जातो, संमोहित होतो. म्हणजे बघा, गोठी, दिनेशू, रमेशू, किती अप्रतिम प्रासादिक शब्द येतात या गाण्यात. आता शेवटचं कडवं ती झोपाळ्यावर मंद मंद झुलत गाती आहे. चैत वाऱ्याची वाहणी,
आली देहाचे अंगणी, अंग मोहरुनी आले जसा का पलाशू. चैत्र ऋतुराज पुन्हा सर्जनोत्सव. आपण याला मधुमास म्हणतो. अजूनही सपनांची तंद्री तिची लागली आहे, त्यात ती गुंतली आहे. माऊलीनं चैत्राला ऋतुपतीचं द्वार म्हटले. तीच प्रतिमा प्रतीकं गदिमांनी आपल्या या गाण्यात वापरली आहेत. तो अनुभव ते आपल्यापर्यंत कसा पोहोचवत आहेत बघा. अंग मोहरुनी आले जसा का पलाशू. पलाशू म्हणजे पळस. वसंतात मोहरून येतो, फुलून येतो, त्याप्रमाणे ती फुलून मोहरून आलेली आहे. या गाण्यात एक आत्मसंवाद आहे, आईने स्वतःशी केलेला. संदर्भ आहे कालच्या स्वप्नांचा. गाणं गदिमांचं आहे हे सांगितल्यावर कळतं. अन्यथा ती माऊलींची काव्यप्रतिभा असावी इतकं साधर्म्य आहे. आपल्याला काय वाटतं? आपल्याला हे गाणं आवडलं का? आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.